नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप दिवसानंतर खूप स्वागत करते। तर आज आपण गृहिणीसाठी महत्त्वाच्या असलेल्या किचन टिप्स बघणार आहोत। झटपट बटाटे उकडवण्यासाठी बटाटे उकडत असताना बटाट्यासोबत थोडीशी हळदही घाला। वेळ आणि गॅस दोन्हीची बचत होईल। हिरवी मिरचीचा ठेचा जशास तसा हिरवागार राहण्यासाठी हिरवी मिरची भाजून न घेता तशीच कच्ची मिक्सरला बारीक करून घ्यावी आणि नंतर फ्राय करावी। त्यामुळे ठेच्याचा रंग हिरवागार तसाच टिकून राहतो। तुमचं फक्त पोट जास्त वाढलं असेल तर रोज रात्री झोपताना नाभीमध्ये 2 थेंब बदाम तेल घाला। यामुळे हळूहळू पोट कमी होईल। जे लोक त्यांच्या रोजच्या जेवणामध्ये भाकरीचा समावेश करतात त्यांच्या पोटावर चरबी साचण्याचा धोका खूपच कमी असतो। रोज भाकरी खाल्ल्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते। दररोज सकाळी उठल्याबरोबर लगेचच कोमट पाणी पिल्यामुळे शरीरातील चरबी हळूहळू कमी होऊ लागते, तसेच पचनक्रिया देखील सुधारते। दररोज कपालभाती प्राणायाम केल्याने पोटाची चरबी कमी होते व ब्लड सर्क्युलेशन देखील चांगले होते। सोयाबीनमध्ये फायबर असते आणि फायबरमुळे सतत भूक लागत नाही, त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते। ज्या लोकांना पालथं किंवा पोटावर झोपायची सवय असते त्यांना हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा धोका जास्त असतो। त्यामुळे शक्यतोवर झोपताना सरळ पाठीवर किंवा डाव्या कुशीवर झोपावं, यामुळे आरोग्य उत्तम राहते। पोटावर झोपल्याने पाठदुखीचा त्रास चालू होतो, कारण अशा प्रकारे झोपल्यामुळे पाठीचा कणा सामान्य स्थितीत राहत नाही। रिकाम्या पोटी चहा पिणं टाळावं, कारण यामुळे पोटामध्ये ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते। शिवाय यामुळे हाडातील कॅल्शियम देखील कमी होते आणि भविष्यामध्ये डायबिटीसचा धोका देखील वाढू शकतो। सकाळी रिकाम्या पोटी चहा पिऊ नका, यामुळे राग वाढतो, तसेच तुमच्या मेंदूची शक्ती देखील कमी होते आणि डोकेदुखी आणि ऍसिडिटीचा त्रास चालू होतो। चहा वारंवार आणि जास्त प्रमाणात घेतल्यामुळे शरीरातील लोहाचं शोषण कमी होऊन अशक्तपणाही येऊ शकतो। त्यामुळे चहाचं प्रमाण नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे। चहामध्ये कॅफीनचं प्रमाण अधिक असल्यामुळे चहा जास्त पिण्यामुळे अनिद्रासारख्या झोपेच्या तक्रारी देखील होऊ शकतात। जास्त प्रमाणामध्ये तिखट किंवा मसालेदार पदार्थ किंवा मिरची खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे त्वचा संबंधित विविध समस्या उद्भवू शकतात। अशा वेळी त्वचेला पुरळ येणे, खाज येणे किंवा लालसर चट्टे पडणे यासारख्या समस्यांचा त्रास होऊ शकतो। तिखट आणि मसालेदार पदार्थामुळे पोटामध्ये जळजळ होणे, गॅस्ट्रिक अल्सर होण्याचा धोका वाढणे, पचनतंत्र बिघडणे आणि पोटातील आम्ल वाढण्याचा त्रास होऊ शकतो। सकाळी सकाळी बीटाचा रस नियमित पिल्याने लिव्हरची कार्यक्षमता वाढते आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स होते। बीटामध्ये लोहाचं प्रमाण अधिक असतं, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते। कांदा कापताना पंखा बंद करा, यामुळे कांदा कापताना तुमच्या डोळ्यांना आणि इतरांना त्याचा अधिक त्रास होणार नाही। जेवणात जास्त गोड वापरल्यामुळे दातांच्या समस्या वाढतात। खोबरेल तेलामध्ये 2 चमचे एरंडेल तेल मिसळून थोडंसं कोमट करून जर केसांना मुळापासून मसाज केली तर केस काळेभोर आणि दाट होतात।
हिवाळ्यामध्ये खोकला आणि सर्दी यासाठी अडूळचा रस अत्यंत गुणकारी आहे। अडूळच्या पानांचा रस काढून त्यामध्ये मध मिसळा आणि रोज सकाळी प्या। हे तुमच्या श्वसन प्रणालीला स्वच्छ ठेवेल आणि प्रतिकारशक्ती देखील वाढवेल। वेलदोड्याची पावडर करून त्यामध्ये मध घाला आणि 1 चमचा मिश्रण गरम पाण्यासोबत घ्या, यामुळे सर्दी कमी होते। सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करण्यासाठी आल्याचा चहा अत्यंत उपयुक्त आहे। आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे तुमच्या प्रतिकार शक्तीला बळकट करतात। अक्रोड आणि बदाम हे ओमेगा 3 ऍसिड आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असतात, जे त्वचेच्या सेल्युलर संरचनेला बळकट करतात। त्यामुळे दररोज काही अक्रोड आणि बदाम खाण्याचा प्रयत्न नक्की करा। 1 चमचा आवळ्याचा रस आणि 1 चमचा मध मिसळून दररोज सकाळी घ्या, यामुळे शरीरातील विषारी द्रव्य म्हणजे टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते। थंडीमध्ये सांधेदुखी टाळण्यासाठी लसूण मोहरीचं तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा चिरलेला लसूण मिसळा। हे तेल सांध्यावर चोळा, त्यामुळे सांधेदुखी कमी होते। आल्याच्या नियमित सेवन आणि तुमच्या सांधेदुखीच्या त्रासामध्ये बऱ्याच प्रमाणात फरक पडतो। आल्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंटमुळे सांधेदुखी बरी होण्यास मदत होते। सांधेदुखीपासून बचाव करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांनी मसाज करा। तिळाचे तेल हिवाळ्यातील कोरड्या त्वचेसाठी वरदान आहे। रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने हलकासा मसाज करून झोपा। हे तेल त्वचेच्या आत जाऊन त्वचेला पोषण देईल आणि कोरडेपणा दूर करेल। तुमची त्वचा अधिक मऊ आणि चमकदार होईल। मासिक पाळीत येणाऱ्या क्रॅम्पसाठी 1 कप पाणी उकळून त्यात आल्याचा किस घालावा। उकळत असताना वरून चवीनुसार थोडीशी साखर घालावी। उकळल्यानंतर गरम गरम प्यावा, त्यामुळे मासिक पाळी दरम्यान येणारे क्रॅम्प्स थांबतात। मासिक पाळीच्या वेळी पोटामध्ये जास्त गॅस तयार होत असतो। आल्याच्या सेवनाने गॅस कमी होऊन पाळीचा त्रास देखील कमी होतो। महिलांच्या मासिक पाळीमध्ये खूप पोट दुखत असेल तर दुधासोबत शतावरी घ्यावी, खूप आराम मिळेल। पोटात कळ येत असल्यास 1 चमचा जिरं, अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा मेथी दाणे हे सर्व 2 कप पाण्यात उकळून 1 कप होईपर्यंत ठेवा। नंतर हा काढा गरम असतानाच प्या। पोट दुखत असल्यास तूप, गूळ आणि आलं हा उत्तम उपाय आहे, यामुळे पोटदुखी त्वरित थांबते। आले दुसऱ्या भाज्यांसोबत ठेवल्यास लवकर खराब होते, त्यामुळे आले नेहमी वेगळे ठेवावे। तर तुम्हाला ह्या महत्त्वाच्या किचन टिप्स कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।